वय किती तुमचं? 55 वर्षे. 55 वर्ष वय आहे. बरं. आणि वजन किती तुमचं? 74 किलो बसलंय ना? हा. बरं. काय काय त्रास आहे तुम्हाला सध्याला? मला थायरॉइडचाच त्रास आहे. अंगावर सूज येते आणि असं जडपणा वाटतो आणि हेरिकोचचा पण त्रास आहे मला. कशाचा? हेरिकोच पायाचा. व्हेरिकल्स वेन्स. हा व्हेरिकल्स वेन्सचा हेरिकोच पण त्रास आहे. हा. काही हरकत नाही. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं थायरॉइड आणि थायरॉइडचा हा महिलांच्या संदर्भाने हार्मोन्स इम्बॅलन्सिंगमुळे होतो. आणि दुसरा महत्वाचा आणखी भाग जो व्हेरिकल्स वेन्सचा आहे तो डायजेस्टिव्ह ट्रॅक्टच्या माध्यमातून येतो, म्हणजे पोटाच्या पचन संस्थेच्या माध्यमातून. आता तुमच्या शरीरावरती सगळ्यात महत्वाचं फॅट सगळीकडेच वाढलेली आहे. हा पचन पण होत नाही मला, असं पोट साफ नाही, होत मग आता नाही. पोट खराब आहे ना तुमचं. पोट खराब असल्यामुळे सगळ्या गोष्टी, गट हेल्थ तुमची खराब आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या, पोटावर आपल्या माइंडमध्ये पोटाचं नाही मनाचं मोठं कनेक्शन आहे. आणि मग हे कनेक्शन खराब आहे, त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आहेत. हार्मोन्स बॅलन्सिंग का होत नाही, पोट खराब असल्यामुळे हार्मोन्स बॅलन्सिंग होत येत नाही. मग या दोन्ही गोष्टीवर ट्रॅकवरती वर्क व्हायला पाहिजे तुमच्या. आता तुमचा रिपोर्ट जो पाहतोय ना, त्याच्यामध्ये सगळ्याच बॉडीची फॅट वाढलेली, पोटाची पण आहे, इंटरनल बॉडी आहे, एक्सटर्नल पण. आणि तुम्हाला कमरेचा वगैरे काही त्रास आहे का? हात जास्त वेळ बसले की कंबर गळून येते, असं बसा नाही वाटत. हा. मांडी घातली की पायाला मुंग्या येतात. असं मांडी घालून मला 10-20 मिनिटं पाय बदलावं लागतं, मुंग्या येतात पायाला. आता मला सांगा, मणक्याला आपल्या हाड आहेत, मणका आहे ना, मणक्याचा मज्जा जो आहे त्याला जर आधारच नसेल मांसाचा असा, है ना, तर आपल्याला काय करावं लागतं? पाठ टेकावं लागते. आणि जर पाठीला जर मांसाचा चांगला आधार असेल तर त्रास होईल का? नाही. मग तुमच्या शरीरात तिथं फक्त 15% मसल राहील. हम्म. मग काय झालंय, त्या ठिकाणी वाढली चरबी, हम्म. जागा घेतली चरबीने, चरबीचे फुगे मणक्याला बांधलेत. मग मणक्यात तिथं त्रास होणं, हातापायाला मुंग्या होणं, हे साहजिक गोष्टी आहे. म्हणजे तुमची मसल एवढी कमकुवत झालेली पाठीची की 15% आली ती एकदम. आणि हाताची सुद्धा कमकुवत आहे, पायाची कमकुवत आहे, त्याच्यामुळे हातापायाला गोळे येणं, मुंग्या येणं साहजिक आहे, त्या सगळ्या गोष्टी. आता हा प्रक्रिया करत असताना एक लक्षात घ्या, तुमच्या शरीराला जसा आहार तुम्ही सुरू करणार ना, हम्म. मला वाटतं तुमच्या घरी येऊन गेलो का मी? हो हो सर, आलते तुम्ही सर. आलं लक्षात माझ्या. हा, घरी येऊन मार्गदर्शन केलं. पॉझिटिव्ह आहात, खूप दिवसापासून व्यायाम वगैरे, योगा वगैरे करताय, पण एक लक्षात घ्या, शरीराचं सगळ्यात मोठं पोषण हे शरीराचं अन्नामध्ये दडलेलं आहे. आपलं शास्त्र सांगतं आरोग्यम म्हणजे आहारम आरोग्यम, आहारामध्येच आरोग्य लपलेलं आहे. सायन्स पण सांगतं शरीराला पोषण. आपल्या जसं आपण शेतामध्ये झाड लावलं किंवा अन्नात झाड लावलं, त्याला पोषित पाणी, खत पाणी चांगलं दिलं तर ते चांगलं फुलतं, त्याला फळं येतात किंवा ते चांगलं टवटवीत दिसतं. तसं शरीराचं आहे. शरीराला थोडासा हा पोषणाचा भाग आहे. मागवला तुम्ही व्यवस्थित. मुंडे सर यांचा दोघांचा डाएट समजून द्या. 10 दिवसानंतर थोडंसं माझ्याशी चर्चा करून पुढच्या गोष्टी तुम्हाला काय काय लागणार आहेत, त्या गरजेच्या आहेत त्या सुरू करूया. जेणेकरून काय होईल माहितीये का, तुमच्यामध्ये चांगले तुम्हाला आउटपुट त्यामधून दिसते. तुमचं अभिनंदन, तुमच्या दोघांचंही, की शेवटी तुम्ही डिसाईड केलं की सकस संतुलित आहार सुरू करायचा आहे. आता अभिनंदन तुमचं. आणि धन्यवाद सर, धन्यवाद. येस येस, वेलकम. सर तुमचं मोलाचं मार्गदर्शन भेटतं सर आम्हाला. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं तुमची प्रेरणा आहे, तुमचा आशीर्वाद आहे. सगळ्यांच्या भल्यासाठी जर आपण काही करायला गेलो तर मग ईश्वर द्यायला कमी करत नाही. आपोआप काही मुंडे सरचं पण खूप मार्गदर्शन खूप. तर हे एवढं म्हणजे हे मी पहिल्यापासून योगा करते ना, मला असं समजा घरी एवढं एकले उठून होत नाही करणं. म्हणून आम्ही इथं मराठी सेवा संघात वगैरे जायचो करायला. पण तयार होऊन रस्त्यानं परत हे पुढे गेले की जायचं, त्याच्यापेक्षा हे मला इतकं आवडलं. सगळ्या महिलांसाठी इतकं सुरक्षित आहे, घराच्या आत आहे. नक्कीच. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही या ठिकाणी काय होतं की ठीक आहे, आपण या ठिकाणी पण एकत्र समूहात आहोत ना, 200च्या आसपास लोक आपण एकत्र करतोय. हो ना, तेच म्हणाले, सुरक्षित आहे. घरी आपण मोबाईलवर करू शकतो. दूर जायचं कुठं तयार होऊन गरज नाही इथं कोणाची, असं सोबत पाहिजे, कोणी पाहिजे, रस्त्याने जा दूर. नक्की. आणि तुमचा लवकर आहार सुरू केला ना, 1 महिना झाल्यानंतर तुमचा योगा पण आला पाहिजे. एक दिवशी योगा पण मी ठीक तुमचा. योगा करताना तर तुमचं योगाचे स्पेशल एक्सरसाइज आपण ठेवूया. आणि तुमचं की खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मलाही छान वाटलं की तुम्ही आहार मागवलाय, सुरुवात करताय. आणि नक्कीच एक 10 दिवस झाल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. धन्यवाद बोलल्याबद्दल. धन्यवाद सर तुम्हाला. येस, वेलकम.